वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हाय लाडोस फॅमिली, जय महाराष्ट्र फॅमिली. आज आपण जाणार आहोत शिर्डीला. तर आम्हाला डायरेक्ट शिर्डीची ट्रेन नाही भेटली, कारण की खूप रश होता आणि तिकीटसुद्धा अवेलेबल नव्हते. तर आम्ही ठरवलं की आपण कोपरगाववरून मग शिर्डीला जाऊया. जर तिकडनं बस वगैरे भेटली असेल तर आम्ही निघालो पुण्यावरून आणि पोहोचलो कोपरगावला. तर कोपरगाववरनं म्हटलं की आम्ही ऑटोने जाऊया, पण तिथं विचारलं तर ट्रेनसुद्धा अवेलेबल होती, जे की आम्ही तिकडे 3:30 वाजता पोहोचलेलो आणि 4:30 वाजता ट्रेन होती. तर आम्ही डिसाईड केलं की आपण 4:30लाच ट्रेननीच प्रवास करूया, कारण की आपल्याला ऑटोनी तर आपण गेलो असतो, पण बघू ट्रेननी हे करून. तर आम्ही 3:30 वाजता तिकडे पोहोचलो आणि ट्रेन आली नव्हती. ट्रेन येणारच होती, तर विचार केला की ट्रेन आल्यानंतर आपण ट्रेननीच जाऊया. तर ट्रेन आली, आम्ही ट्रेनमध्ये बसलो. जेव्हा मी पुण्यालाच बसलेलो तेव्हाच आम्ही म्हणजे 10:30 वाजताची तिथं ट्रेन होती पुण्यावरून. तर आम्ही विचार केला की सोबतच टिफिन वगैरे घेतलेले, जे की आम्ही ट्रेनमध्येच खाल्लेले. पुण्यावरनं निघाल्यावरती आम्ही ट्रेनमध्येच टिफिन वगैरे खाल्लं आणि मग फायनली आमची कोपरगाववरून ते शिर्डी ची ट्रेन आली. तर आम्ही शिर्डीच्या ट्रेनमध्ये बसलो, जे की अर्धा एक तासामध्येच पोचवणार होती ट्रेन. तर लाडोसुद्धा उठून बसलेली आणि लाडोसुद्धा खूप खुश होती, मस्त एन्जॉय केला तिने. तिची जर्नी खूप मस्त होती, कारण तीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करते, असं रडत वगैरे नाही. मग आम्ही भक्तिनिवासला पोहोचलो. साई आश्रम भक्तिनिवासला पोहोचल्यानंतर आम्ही रूम बुकिंगसाठी वेट केलं. ॲक्च्युली मी ऑनलाईनच बुकिंग करते, पण यावेळेस मला ऑनलाईन बुकिंग होत नव्हती त्या डेटवरती. तर तिकडे जाऊन म्हटलं की तिकडे जाऊनच आपण हे करूया, रूम घेऊया. तर फायनली आम्हाला वाटलं की रूम भेटते नाही भेटते, तर 2 तास थांबावे लागले. ऑनलाईन बुकिंग केलेलंच बेस्ट, कधी तुम्ही जाल तर ऑनलाईनच बुकिंग करा. तर आम्ही तिकडे जाऊन 2 तास थांबवलं त्यांनी आम्हाला. मग त्यांनी आम्हाला रूम दिली. मग विचार केला की आता फ्रेश होऊन आपण डिनर करूया, लंच करूया. मग आम्ही लंच केलं, बाहेरच लंच केलं आम्ही. आणि मग लाडूसाठी दूध घ्यायचं होतं, तर आम्ही तिथं दूधसाठी लाईन लावली. 2 रुपयाला 3 रुपयाला दूध मिळतं आणि 2 रुपयाला चहा मिळतो. खरं तिकडची म्हणजे सोयी सुविधा म्हणजे खूप छान सोयी सुविधा आहे. अल्प दरामध्ये सगळ्या गोष्टी मिळून जातात. जर तुमचं बजेट कमी असेल तरी पण तुम्ही शिर्डीला येऊ शकतात. आणि आम्ही मग दर्शन वगैरे घेतलेच, खूप छान आमचे दर्शन झालेले. विचार केला, आम्ही 2 दिवस शिर्डीला होतो, तर विचार केला की आपण दर्शन घेऊया जाऊया. तर आम्ही खूप छान दर्शन घेतले. लाडूचे पण खूप छान दर्शन झाले. आणि ॲक्च्युली आमची ही 3री वेळ शिर्डीची. असं काही मी प्लॅनिंग करत नाही, पण कोणाच्या ना कोणाच्या थ्रू की परत म्हणजे असं शिर्डीला जावं लागतं असं प्लॅन होतं. आम्ही काही डिसाईड करत नाही. जेव्हा लाडू लहान होती ना तेव्हा आम्ही डिसाईड करून गेलतो शिर्डीला, बट त्याच्यानंतर आम्ही 2दा डिसाईड नव्हतं केलं. ते आपोआपच त्या गोष्टी घडत राहिल्या आणि मग आम्ही शिर्डीला गेलो. तसे आमचं हे 3rd टाईम होतं शिर्डीला जाण्यासाठी. आणि शिर्डीला दर्शन घेण्याच्या अगोदर मोबाईल वगैरे तिथं कलेक्ट करून घेतात व ते टोकन देतात. आपण जिथं मोबाईल ठेवतो मग ते टोकन देतात. आणि तिथं चप्पल स्टँड वगैरे पण आहे. तर तिथे चप्पल वगैरे स्टँड काढल्यानंतर मग आपण पुढे दर्शनाला जाणार आहोत. आम्ही विचार केला की आपण आहे तर दर्शन घेऊन झालेलेच आमचे मॉर्निंगला. तर विचार केला की संध्याकाळी सुद्धा दर्शन घेऊया आपण. आणि खूप छान दर्शन झाले आमचे. आणि तिथं सुद्धा अशी साईबाबाचे असे खूप काही नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. आणि तिथं अल्प दरामध्ये सुद्धा काही गोष्टी खूप अवेलेबल आहे, म्हणजे असं काही टेन्शन नाही. जर तुम्ही लहान बाळाला घेऊन जाताय तर असं काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला. आणि मग आम्ही विचार केला की आता गर्दी किती असते किती नाही. जर तुमचं लहान बाळ असेल ना तर तिथं तुम्हाला VIP साठी दर्शनासाठी सुद्धा सोडतात. ज्यांचं लहान बाळ असेल 1 वर्षाच्या आतमधील, तिकडं सुद्धा तुम्हाला दर्शनाला सोडतात. तसेच आपण साईचे दर्शन घेतल्यानंतर साईच्या मंदिराच्याच तिकडनं मागच्या बाजूला हनुमानजीचं खूप जुनं असं मंदिर आहे. तसंच चावडी म्हणून सुद्धा आहे, तिथंसुद्धा आपण दर्शन घेतले आहे. आणि द्वारका माईचं सुद्धा आपण तिथं मंदिर आहे, तर आपण तिथंसुद्धा
दर्शन घेतले आहे. साईबाबाचं दर्शन खूप छान झालं, खूप मस्त असं दर्शन झाले. आणि जर तुम्हाला प्रसादालयाला जायचं असेल तर तुम्हाला मेन प्रसादालयाला जायचं असेल शिर्डीच्या, तर मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरावरतीच प्रसादालय आहे. तुम्ही तिकडं जाऊ शकतात. फ्रीमध्ये प्रसाद आहे. जर तुम्हाला VIP-चं भोजन करायचं असेल तर 50 रुपये त्याचे चार्जेस लागतात. तर VIP-चं सुद्धा तुम्ही भोजन म्हणजे प्रसाद खाऊ शकतात. त्या प्रसादामध्ये या प्रसादामध्ये जास्त काही फरक नाही, कारण की मी अगोदर आलेले तर मी प्रसाद खाल्लेला. प्रसाद तसाच असतो, फक्त त्याच्यामध्ये पापड आणि शेंगदाण्याची चटणी आणि दही ॲड होतं आणि थोडंसं म्हणजे भाजीमध्ये थिकनेस थिकनेस असतो असं आहे, कारण की मी स्वतः जेवलेले आहे VIP-मध्ये आणि असं प्रसादसुद्धा खाल्लेला आहे, शिर्डीचा प्रसाद. तर खरंच छान प्रसाद असतो. आणि मग आमचे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही आपल्या म्हणजे रूमवरती आलो. रूमच्या खालीच खूप गार्डन आहे. गार्डन खूप छान आहे, म्हणजे तुम्ही लहान मुलांना घेऊन गेला तर नक्कीच बाळसुद्धा एन्जॉय करेल, कुणीच बोर होणार नाही. आणि म्हणजे शिर्डीला गेल्यानंतर तिथली एक शांतता म्हणजे खूप छान. मला तर माहिती का, जर मला कधी असं वाटलं की नाही का फ्रस्ट्रेशन वगैरे नाही का, असं मला कधी असं वाटलं ना की शांत ठिकाणी जावं, तर मी नक्की शिर्डीला जाते. कारण की मला शिर्डीला ना एक सुकून, एक शांती ना तिकडं फील होते मला. आणि मला खरंच शिर्डीला खूप छान वाटतं. आणि लाडूसुद्धा खूप एन्जॉय करते, कारण की लहान मुलांसाठी सुद्धा कोणतं पण भक्तिनिवास असू द्या, प्रत्येकाच्या ठिकाणी गार्डन असतंच. तर आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो शिर्डीला गेल्यानंतर. आणि मग शिर्डीला गेलं की आम्ही तिकडं जसं की तुम्हाला सांगितलं की द्वारका माईला सुद्धा जातो, सगळं दर्शन व्यवस्थित करून. आणि मग लाडूसुद्धा एन्जॉय करते. आणि लाडूला घेऊन परत एकदा असं वाटलं की आता आपण जाण्याच्या अगोदर एकदा परत दर्शन घ्यावं, तर आम्ही परत एकदा दर्शन घ्यायला जातो. कारण की आहेच तर आता, तर असं वाटतं की किती पण दर्शन घ्या, पण नाही का तिथं साईबाबाच्या मंदिराजवळ गेलं ना इतकं छान वाटतं ना, इतकं पॉझिटिव्ह फील होतं. आणि म्हणजे नाही का असे डोळे भरून येतात नाही का, एक आपलं 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 पण वाटतं तिथं आल्यानंतर. मग आम्ही रूमवरती आम्हाला जायचं होतं, तर आम्ही विचार केला की चहा वगैरे घेऊया. चहासुद्धा 2 रुपयामध्ये मिळतो. आणि खूप सोयीसुविधा खूप छान आहे तिथं. मस्त सोयीसुविधा आहे. तुम्ही जर लहान मुलांना घेऊन जाताय तरी काहीच प्रॉब्लेम नाही. खूप छान सुविधा आहे. नक्की तुम्ही एकदा शिर्डीला जावा आणि नक्कीच खूप छान वाटेल. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला माझा, प्लीज कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून काही तुम्हाला चांगले कमेंट करायचे असेल तर कमेंट करा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की प्रश्न विचारा, तर मी नक्की तुम्हाला आन्सर करेल. थँक्यू सो मच फॅमिली.